Good morning, students. Today we are going to learn the remaining part of our tense lessons. In today's period, we are going to learn about the simple future tense. आजच्या तासिकेमध्ये आपण सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे साधा भविष्यकाळ याबद्दल माहिती घेणार आहोत. ओके, सब्जेक्ट ग्रामर क्लास 6. ओके, लेट्स स्टार्ट. We use the simple future to talk about what we think or know will happen in the future. ओके, आपण फ्युचर टेन्स म्हणजे काय? साधा भविष्यकाळ. ओके, सिंपल म्हणजे काय? साधा भविष्यकाळ. साधा भविष्यकाळ आपण कशासाठी वापरतो? When we think or know will happen, what happen, काय होणार आहे हे आपल्याला माहित आहे, किंवा मग सिंपल फ्युचर टू टॉक अबाउट what we think or know will happen in the future. भविष्यात काय घडणार आहे, काय प्रिडिक्शन, काय होणार आहे. हॅपन म्हणजे काय? घडणे. त्याला दुसरा समानार्थी शब्द ऑकर म्हणजे घडणे. कोणती क्रिया अपेक्षित आहे, एक्सपेक्टेड आहे, हे आपण ज्यावेळेस बोलतो इन फ्युचर, त्यावेळेस आपण काय करतो? सिंपल फ्युचर टेन्स यूज करतो. आता सिंपल फ्युचर टेन्सचा एक फॉर्म्युला लगेच आपण समजून घेऊया की सिंपल फ्युचर टेन्सचा फॉर्म्युला आहे यस प्लस विल ऑब्लिक शाल. ओके, विल ऑब्लिक शाल प्लस V1 प्लस O. लक्षात असू द्या, हा कशाचा फॉर्म्युला आहे? साध्या भविष्यकाळाचा. त्याला जर आपण काय म्हणतो? सिंपल फ्युचर टेन्सचा फॉर्म्युला यस प्लस विल ऑब्लिक शाल प्लस V1 प्लस O. आता O च्या नंतर कॉम्प्लिमेंट सुद्धा येतात, कधी कधी O पण येत नाही, पण विल ऑब्लिक शाल आणि V1 असतं त्यावेळेस कोणता टेन्स असतो? सिंपल फ्युचर टेन्स असतो. आणि सिंपल फ्युचर टेन्स आपण कधी वापरतो? ज्यावेळेस व्हेन वी टॉक अबाउट, ज्याविषयी बोलतो. कशाविषयी? वी थिंक ऑर नो, आपल्याला माहित असतं किंवा आपण विचार करतो की हे असं घडेल, त्यावेळेस आपण काय करतो? फ्युचर टेन्सचा वापर करतो. जनरली आपण सिंपल फ्युचर वापरतो. ओके, नाउ फॉर एक्झाम्पल लुक हियर, आय विल बी 13 नेक्स्ट फ्रायडे. आय विल बी 13 नेक्स्ट फ्रायडे. बघा, आता या ठिकाणी वापरलेलं आहे पॅसिव्हचं वाक्य आहे. पॅसिव्ह आहे कारण ज्या वेळेस विल प्लस बी, आता या ठिकाणी सॉरी, हे ऍक्टिव्हचंच वाक्य आहे. या ठिकाणी बी हे मेन वर्ब बनून आलेलं आहे. बी हे काय आलेले? मेन वर्ब बनून आलेलं आहे. आय विल बी 13 नेक्स्ट फ्रायडे. आता मी कितीचा असेल? 13. एज दिलेला आहे या ठिकाणी होण्याचं, आणि कधी होणार आहे? नेक्स्ट फ्रायडेला होणार आहे. नेक्स्ट फ्रायडे म्हणजे कधी? फ्युचर मध्ये होणार आहे. आय विल बी 13. आता 13 म्हणजे 13, मी 13 वर्षाचा होणार आहे. कधी? पुढच्या फ्रायडेला. आता बी म्हणजे या ठिकाणी आलेले बी वॉज बीन, हे क्रियापदाचे रूप आहेत. बघा, या ठिकाणी मेन वर्ब म्हणून आलेलं आहे जे की आहे बी, आणि ते क्रियापदाचं फर्स्ट फॉर्म आहे. क्रियापदाचं फर्स्ट फॉर्म आहे बी वॉज बीन. लक्षात असू द्या, बी वॉज बीन. बी वॉज आणि बीन हे क्रियापदाचं फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म, थर्ड फॉर्म. या ठिकाणी आलेले क्रियापदाचं फर्स्ट फॉर्म ऍज पर आवर फॉर्म्युला सब्जेक्ट विल ऑब्लिक शॅल. आता या दोन्हीपैकी एक असेल आणि त्यानंतर क्रियापदाचं बेस फॉर्म असेल आणि नंतर काय असेल? आपला ऑब्जेक्ट असेल. बघा, या ठिकाणी आलेलं सब्जेक्ट विल, क्रियापदाचं फर्स्ट फॉर्म बी, क्रियापदाचं V1 फॉर्म आलेला आहे, हे V2 आहे आणि हे V3 आहे. ओके, बघा, अशा पद्धतीने आपलं हे टेन्स कुठला आहे? सिंपल फ्युचर टेन्स. नाउ लुक हियर, नेक्स्ट एक्झाम्पल. आय एम शुअर दॅट यू विल लाईक हिम. मला खात्री आहे की तू त्याला पसंत करशील, किंवा यू विल लाईक हिम, तू त्याला पसंत करशील, लाईक करशील, आवडशील. ओके, म्हणजे तुला तो आवडेल, अशा पद्धतीचे हे स्टेटमेंट आहे. आय एम शुअर, मला खात्री आहे, दॅट कशाची? यू विल लाईक हिम, आणि तुला तो आवडेल, अशा पद्धतीचे हे आहे सब्जेक्ट प्लस विल प्लस वर्बचं बेस फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. कुठला टेन्स इंडिकेट करतो? सिंपल फ्युचर टेन्स, साधा भविष्यकाळ. सब्जेक्ट प्लस विल ऑब्लिक शॅल प्लस लाईक
वर्ब बेस फॉर्म प्लस ऑब्जेक्ट कुठला टेन्स आहे फ्युचर आहे सिंपल फ्युचर आहे ओके क्लियर नाउ नेक्स्ट परहॅप्स he will arrive in time for lunch कदाचित तो वेळेवर दुपारच्या जेवणासाठी बघा आता he will arrive subject will plus base form वर्बचं फर्स्ट फॉर्म in time for lunch ओके आता कशासाठी आहे हे प्रिपोजिशनल फ्रेज आहे बघा कारण याची सुरुवात प्रिपोजिशन ने झालेली आहे in ने आणि प्रिपोजिशनल फ्रेज ऍज अ ऑब्जेक्ट म्हणून आलेली आहे या ठिकाणी काय म्हणून आलेली आहे ऑब्जेक्ट म्हणून आलेली आहे प्रिपोजिशनल फ्रेज वाक्याचा असा भाग जो या वाक्याला पूर्ण अर्थ प्रदान करतो किंवा त्या आल्यामुळे त्याला काय होतं थोडंसं कॉम्प्लिमेंट असल्यासारखं ओके नाउ ही विल अराइव इन टाइम फॉर लंच ओके आता या ठिकाणी आलेला टेन्स आहे आपला सिंपल फ्युचर टेन्स नेक्स्ट I think she will get the job. I think माझा विचार आहे किंवा मला वाटतं she will get the job तिला जॉब मिळेल तिला नोकरी मिळेल अशा पद्धतीचा ओके नाउ you will find a sign post at the end of the road ओके या ठिकाणी आलेलं सुद्धा बघा सब्जेक्ट will प्लस वर्बचा बेस फॉर्म आणि त्यानंतर आलेला आहे आपलं ऑब्जेक्ट ओके In this way, you can easily understand that the simple future tense follow this structure. कोणतं स्ट्रक्चर फॉलो करतं ते सब्जेक्ट will oblique shall plus verb चा बेस फॉर्म ओके त्याला रूट पण आपण म्हणू शकतो verb v1 plus object. Now look here. We also use the simple future when we decided to do something at the time of speak. आपण काय करतो सिंपल फ्युचर टेन्स कशासाठी वापरू शकतो सिंपल फ्युचर टेन्स यूज बघा यूज म्हणजे वापरणे कशासाठी वापरतो ते आपल्याला पाहायचं आहे ओके सिंपल फ्युचर टेन्स व्हेन वी डिसाइडेड ज्यावेळेस आपण डिसाइड करतो काय डिसाइड करतो बघा ज्यावेळेस आपण डिसाइड करतो डिसाइड टू डू समथिंग काहीतरी करायचं अशा पद्धतीचं आपल्याला ज्यावेळेस बोलायचं असतं त्यावेळेस आपण काय करतो ही सिंपल फ्युचर टेन्स चा वापर करतो ऍट द टाइम ऑफ स्पीकिंग ज्यावेळेस आपण बोलत आहोत फॉर एक्झाम्पल इट इज कोल्ड ओके इट इज कोल्ड आय विल शट द विंडो आता थंडी असल्यामुळे मी काय करणार आहे शट द विंडो विंडो लावून टाकणार आहे अशा पद्धतीचे हे सेंटेन्स आहे आणि फ्युचर ऍक्शन आहे आपण ज्यावेळेस बोलत आहोत ओके आपण काय करत आहोत आपण बोलत आहोत द ऍट द टाइम ऑफ स्पीकिंग आता स्पीक करत आहोत आपण आणि त्यावेळेस सांगितलेले इट इज कोल्ड आपण म्हणत आहे की थंडी आहे आणि त्यानंतरची ऍक्शन फ्युचर मध्ये होणारी लगेच आय विल शट द विंडो बघा सब्जेक्ट प्लस विल ऑब्जेक्ट शट की एक घेतलेले प्लस शट वर्बचं फर्स्ट फॉर्म द विंडो लक्षात असू द्या की हा आहे सिंपल फ्युचर टेन्स आहे ज्यावेळेस आपण बोलत असताना एखादी क्रिया आपण डिसाइड केलेली आहे निश्चित केलेली आहे डिसाइड करणे म्हणजे काय करणे निश्चित करणे बद्दल आपण काय करत असतो फ्युचर बद्दल बोलू शकतो आपण आणि त्यावेळेस आपण सिंपल फ्युचर टेन्स यूज करतो ओके ओके वी विल कम टुमॉरो आता या ठिकाणी सुद्धा म्हटलेलं आहे की वी विल कम टुमॉरो फ्युचर मध्ये ऍक्शन आहे उद्याची सांगितलेली आहे त्यावेळेस आपण काय केलेलं आहे सिंपल फ्युचर टेन्स वापरलेला आहे सिंपल फ्युचर टेन्स मध्ये चालू करू शकाल ओके द सिंपल प्रेझेंट टेन्स अँड प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आर आल्सो यूज्ड टू टॉक अबाउट द फ्युचर इट इज व्हेरी इम्पॉर्टंट लाईन महत्वाची लाईन आहे की काय सांगितलेलं आहे कुठला टेन्स सिंपल प्रेझेंट टेन्स ओके साधा वर्तमान काळ सिंपल प्रेझेंट टेन्स अँड प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आणि चालू म्हणजे तो कंटिन्यू आहे त्यालाच आपण काय म्हणतो प्रोग्रेसिव्ह टेन्स असं सुद्धा म्हणतो प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स किंवा प्रेझेंट इम्परफेक्ट टेन्स किंवा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स हा टेन्स ओके आणि प्रेझेंट सिंपल प्रेझेंट टेन्स आर आल्सो यूज वापरला जातो हे सुद्धा वापरले जातात ज्यावेळेस आपण कशाविषयी बोलतोय फ्युचर ऍक्शन विषयी बोलतोय लक्षात असू द्या पॉइंट व्हेरी इम्पॉर्टंट आहे की साधा वर्तमान काळ किंवा चालू वर्तमान काळ प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स
हे सुद्धा वापरलेले असतात. कशासाठी? ऑल्सो यूज टू टॉक अबाउट द फ्युचर, भविष्यकाळ बोलण्यासंदर्भात. ओके, वी यूज द प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स am oblique is oblique are plus going to plus base form. आपण ज्या वेळेस am is are सोबत going to हे ऍक्शन going to हे verb वापरतो बघा, am is are पैकी एक असतं आणि going to प्लस क्रियापदाचं बेस फॉर्म म्हणजे V1 फॉर्म असतं, त्यावेळेस तो काळ कुठला असतो? फ्युचर टेन्स. त्यावेळेस आपण फ्युचर संदर्भात बोलत असतो ज्यावेळेस गोइंग टू वापरलं जातं. टू टॉक अबाउट थिंग्स दॅट वी हॅव ऑलरेडी डिसाइडेड, म्हणजे आपण डिसाइड केलेलं आहे की ज्यावेळेस आपण बोलत आहोत की ज्या वस्तू आपण ऑलरेडी डिसाइड केलेल्या आहेत, पूर्वीच आपण काय केलेले आहे? ठरवलेले आहे, डिसिजन घेतलेला आहे, त्यावेळेस प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स हा सुद्धा आपल्याला फ्युचर साठी वापरता येतो. ओके, फॉर एक्झाम्पल, व्हाय आर यू फिलिंग, ओके, व्हाय आर यू फिलिंग द बकेट विथ वॉटर. तू वॉटर सोबत म्हणजे काय करत आहेस? व्हाय आर यू फिलिंग द बकेट विथ वॉटर, तू पाण्याने बादली का भरत आहेस? क्वेश्चन मार्क. आय एम गोइंग टू वॉश द कार, कारण त्यांनी रिझन दिलेले पुढे, आय एम गोइंग टू वॉश द कार, मी बादली पाण्याने भरत आहे कारण मला काय करायची? कार वॉश करायची आहे. फ्युचर ऍक्शन या ठिकाणी इंडिकेट केलेली आहे, जी आहे सब्जेक्ट प्लस एम प्लस गोइंग टू घेतलेला आहे आणि त्यानंतर क्रियापदाचं बेस फॉर्म घेतलेला आहे जे की आहे वॉश. ओके, आणि त्यानंतर ऑब्जेक्ट घेतलेला आहे आय एम गोइंग टू वॉश द कार. फ्युचर ऍक्शन दाखवण्यासाठी या ठिकाणी प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा उपयोग केलेला आहे. नेक्स्ट, वी ऑल्सो यूज द प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स व्हेन देयर इज समथिंग in the present, okay, which tells us about the future. Okay, now look here, next we also use the present continuous tense when there is something in the present which tells us about the future. आपण present continuous tense वापरू शकतो कशासाठी? ज्यावेळेस एखादी ऍक्शन प्रेझेंट मध्ये आहे आणि ती काय शो करते? फ्युचर शो करत असेल त्यावेळेस. ओके, नाउ लुक हियर, फॉर एक्झाम्पल, द क्लाउड्स आर व्हेरी ब्लॅक, इट इज गोइंग टू रेन. द क्लाउड्स आर व्हेरी ब्लॅक, आता ढग कसे झालेले? पूर्ण काळे कुट्ट झालेले आहेत. इट इज गोइंग टू रेन, आणि शक्यता आहे, पॉसिबिलिटी आहे, इट इज गोइंग टू रेन, पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. आणि ही ऍक्शन कशी आहे? फ्युचर टेन्स मध्ये होणार आहे, कारण आता तर सध्या कसं आहे आपल्याकडे? क्लाउड्स खूप ब्लॅक झालेले आहेत, पण पाऊस ऍक्च्युअली रेनिंग चालू झालेली आहे का? नाही. इट इज गोइंग टू रेन, या ठिकाणी आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वापरलेला आहे बघा. सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस VING फॉर्म वापरलेला आहे, वर्बचं फोर्थ फॉर्म. त्यावेळेस आणि ज्यावेळेस गोइंग टू येतं ते इंडिकेट काय करतं? आपलं फ्युचर टेन्स इंडिकेट करतं. इट इज गोइंग टू रेन, आता पाऊस पडण्याची शक्यता आहे, पण सध्या आहे का? नाही. ओके, नाउ नेक्स्ट, लुक आउट, दॅट लॅडर इज गोइंग टू फॉल. लुक आउट दॅट लॅडर, आता ती शिडी पडण्याच्या तयारीमध्ये आहे किंवा पडणार आहे असं आपण हे सांगितले. लुक आउट, पहा तिकडे, की दॅट लॅडर इज गोइंग टू फॉल, आणि ती पडणार आहे, पण ऍक्च्युअली पडलेली आहे का? नाही. फ्युचर मधले ऍक्शन इंडिकेट करण्यासाठी आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा यूज केलेला आहे. नाउ we use the simple present tense when we talk about the timetable. आपण सिंपल प्रेझेंट कधी वापरतो? ज्यावेळेस आपण टाइम टेबल बद्दल बोलणार आहोत त्यावेळेस आपण काय करतो की सिंपल प्रेझेंट यूज करतो. टुमॉरो इज संडे, फ्युचर मधली ऍक्शन आहे. फ्युचर करता आपण सिंपल फ्युचर टेन्स साठी आपण सिंपल प्रेझेंट वापरतो. कशा संदर्भात? फक्त ज्यावेळेस टाइम टेबल असतं त्यावेळेस. फॉर एक्झाम्पल, टुमॉरो इज संडे, उद्या काय आहे? रविवार आहे. नेक्स्ट, फायनल एग्जाम स्टार्ट्स नेक्स्ट वीक. फायनल एग्जाम, ओके, अंतिम परीक्षा स्टार्ट नेक्स्ट वीक, आता पुढच्या आठवड्यात चालू होतील. नेक्स्ट वीक फ्युचर टेन्स दाखवतो. नेक्स्ट एक्झाम्पल, द मॉनेस्ट एक्झिबिशन्स क्लोजेस ऑन संडेज, आता ते बंद होणार. एक्झिबिशन्स म्हणजे तुम्हाला माहिती आहे की वेगवेगळ्या वस्तू एकत्र ठेवून
एक्झिबिट केल्या जातात, म्हणजे एक संमेलनासारखं भरवलेलं असतं. ओके, एक्झिबिट क्लोज ऑन संडे, आणि ते कधी क्लोज होणार आहे? संडेला क्लोज होणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट, व्हॉट टाइम डज द मूवी स्टार्ट टुनाइट? आता हा इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे. ओके, यामध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स वापरलेला आहे. ओके. नेक्स्ट, द प्लॅनेट डिपार्ट्स ऍट 7 PM. सॉरी, प्लेन. ओके, द प्लेन डिपार्ट्स ऍट 7 PM. आता प्लेन आहे. प्लेन म्हणजे काय? विमान. विमान कधी डिपार्ट होणार आहे, कधी निघणार आहे? डिपार्ट ऍट 7 PM. आता या ठिकाणी आलेले सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. आपला सिंपल प्रेझेंट टेन्सचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. हा आहे साध्या वर्तमान काळाचा सिंपल प्रेझेंट टेन्सचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. द प्लेन. द प्लेन आहे बघा, हा आहे आपला सब्जेक्ट. डिपार्ट्स थर्ड पर्सन सिंग्युलर असल्यामुळे वर्बला एस किंवा एस लागतं, डिपार्ट्स, आणि त्यानंतर ऍट 7 PM. आता या ठिकाणी कधी आपण ऑब्जेक्ट असतो, कधी नसतो. आता या ठिकाणी प्रिपोजिशनल ऑब्जेक्ट आपण कन्सिडर करू शकतो, कारण या ठिकाणी आलेलं काय आहे? ऍट ही प्रिपोजिशन आहे. ओके, नाउ नेक्स्ट, द कॉन्सर्ट बिगिन्स ऍट 6:30 PM. आता कॉन्सर्ट बिगिन होणार आहे, कधी बिगिन होणार आहे? 6:30 PM, सायंकाळी 6:30 PM ला. द ऍक्च्युअली घडलेला आहे का? नाही, फ्युचर मधली ऍक्शन आहे जिचा टाइम इंडिकेट केलेला आहे. त्यावेळेस आपण सिंपल प्रेझेंट टेन्स वापरतो, म्हणजे ज्या क्रिया भविष्यात होणार आहेत त्यावेळेस सुद्धा आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचा उपयोग करतो. ओके, द सेल एंड्स नेक्स्ट वीक. आता सेल या ठिकाणी सब्जेक्ट आहे. हा सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट अशा पद्धतीने घेतलेला आहे, आणि या ठिकाणी सिंपल प्रेझेंट टेन्सचा उपयोग आपण साधा भविष्यकाळ इंडिकेट करण्यासाठी सिंपल फ्युचर साठी वापरलेला आहे. ज्यावेळेस आपण टाइम टेबल इंडिकेट करतो, कधी होणार आहे हे सांगण्यासाठी. द सेल एंड्स नेक्स्ट वीक, पुढच्या आठवड्यात. पुढच्या आठवड्यात म्हणजे काय? फ्युचर बाबत झाला, आणि त्यावेळेस आपण काय केलेलं आहे? सिंपल प्रेझेंट टेन्सचा उपयोग केलेला आहे. ओके, आय होप नाउ लास्ट एक्झाम्पल. व्हॉट टाइम डज द स्टोर ओपन टुमॉरो? उद्या कोणत्या वेळेला तुमचं दुकान किंवा स्टोर जे आहे ओपन होणार आहे, आणि याच्यामध्ये टुमॉरो वापरलेला आहे, जे की भविष्यकाळ इंडिकेट करतं. ओके, आय होप यू कॅन इझिली अंडरस्टँड द ऑल थिंग्स रिलेटेड विथ simple future tense. The formula of simple future tense, that is the subject plus will oblique shall plus V1 plus O. It is the formula of simple future tense. हा कशाचा फॉर्म्युला आहे? सिंपल फ्युचरचा आहे. कशाचा आहे? सिंपल फ्युचर टेन्सचा फॉर्म्युला आहे. आणि खालचा जो दिलेला आहे तो कशाचा आहे? हा सिंपल प्रेझेंट टेन्सचा आहे. कशाचा आहे? सिंपल प्रेझेंट टेन्सचा. ओके, I hope you can easily understand the simple present tense, and when we use simple present tense, आणि आपण कधी simple present tense यूज करतो हे सुद्धा तुम्हाला कळालेलं असेल. as well as we can use present continuous tense and simple present tense for the future action. आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू वर्तमान काळ किंवा साध्या वर्तमान काळाचा उपयोग सुद्धा फ्युचर ऍक्शन दाखवण्यासाठी करत असतो, हे यावरून आपल्याला दिसून येतो. ओके, द रिमेनिंग पार्ट ऑफ दिस लेसन वी विल सी इन नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू.